नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चिंचवड, पुणे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. लास्ट इयर कट ऑफ काय होता, हॉस्टेल फीज, मेस फी, त्यानंतर कॉलेजची फीज, तर या सर्वबद्दल व त्याचबरोबर स्कॉलरशिप मिळते का, स्कॉलरशिप किती मिळते आपल्याला, सर्व कॅटेगरीसाठी कट ऑफ. तर हे एक टॉप BHMS कॉलेज आहे पुण्यामधील. ह्या कॉलेजमध्ये UGच्याही सीट, OPGच्या सीट्स अवेलेबल आहे. आता फीजमध्ये हॉस्टेल, मेस, स्कॉलरशिप, एक्स्ट्रा डिपॉझिट, कट ऑफ सर्व कॅटेगरीजसाठी काय आहे हे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नीट 2024मध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिल्यांदी जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन कॅटेगरीमध्ये लास्ट इयर 288 मार्क हा स्टेटसाठी कट ऑफ होता. परंतु AIQचा विचार केला तर AIQचा कट ऑफ अजूनही कमी जातो, कारण की काउन्सिलिंगमध्ये ऑल इंडिया कोटा व स्टेट कोटा या दोन प्रकारच्या काउन्सिलिंग सोबत चालत असतात. आता या दोन्ही काउन्सिलिंगचे कट ऑफ हा व्हॅरी करत असतात. आपण जो सांगतोय तो स्टेट कोटासाठी सांगतोय व महाराष्ट्रातील विद्यार्थी ऑल इंडिया कोटासाठी सुद्धा अप्लाय करू शकतात. OBC कॅटेगरीसाठी 280 मार्क्स एवढा कट ऑफ गेलता. जर तुमची OBC कॅटेगरी असेल व 280 मार्क्स असतील तुम्हाला सीट मिळून जाईल. NT1 कॅटेगरीसाठी 290 मार्क्स एवढा कट ऑफ लास्ट इयर हा OBC NT1 कॅटेगरीसाठी गेलता व AIQचा कट ऑफ याच्यापेक्षा कमी गेलता. NT2 कॅटेगरीसाठी 300 मार्क्स व NT3 कॅटेगरीसाठी 292 मार्क्स एवढा HMC चिंचवड पुणे याचा कट ऑफ गेलता. आता पुण्यामधील कॉलेज असल्यामुळे थोडा कट ऑफ हाय जातो, परंतु आपण इंटर राऊंडनी अजूनही कमी स्कोरवर या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. VJ कॅटेगरीसाठी 262 मार्क्स एवढा कट ऑफ गेलता, तर SC साठी 277 मार्क्स एवढा कट ऑफ गेलता. जर तुमची ST कॅटेगरी असेल तर 166 मार्क्सवर हे कॉलेज तुम्हाला अलॉट झाले असते. आता ह्या वर्षी खूप कमी स्कोरवर सुद्धा ॲडमिशन होतात. जर कट ऑफ बद्दल असा विषय असतो की थर्ड राऊंड नंतर, फोर्थ राऊंड नंतर जर सीट्स खूपच वॅकंट राहत असतील तो कट ऑफ हा कधीही व कितीही कमी होऊ शकतो. तर नंबर ऑफ स्टुडंट्स अँड नंबर ऑफ वॅकंट सीट्सवर कट ऑफ ही गोष्ट डिपेंड असते. त्यामुळे व्यवस्थित पार्टिसिपेट करा, व्यवस्थित काउन्सिलिंग करा. AIQ वेगळं असतं, स्टेट वेगळं असतं, AACCC काउन्सिलिंग वेगळी आहे, MHADBT किंवा MHACET काउन्सिलिंग ही वेगळी असते. कॉलेजच्या फीजचा विचार केला तर 1,37,500 रुपये ही ओपन कॅटेगरीची फीज आहे जर तुमचा 8 लाखाच्या वर उत्पन्न असेल व तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल, 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 50% स्कॉलरशिप मिळेल. OBC कॅटेगरीला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना 50% स्कॉलरशिप ही अलॉट होईल. म्हणजे 1,37,500 मधून 50% ही स्कॉलरशिप मिळेल. विजय NT SC कॅटेगरी असेल 90% स्कॉलरशिप, तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनाही 100% स्कॉलरशिप या कॉलेजमध्ये मिळते. आता हॉस्टेलचा विचार केला तर पुण्यामधील चिंचवड भागामध्ये हॉस्टेलची फीज ही व्हॅरीज करते. साधारण आपण एक अंदाजा असा घेऊ शकतो किंवा आपण ज्या त्या स्टुडंट सोबत बोललो, एक 50 ते 52 हजार रुपये हॉस्टेलची फीज ही पर इयर तिथे आकारली जाते. आता याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात हॉस्टेलच्या फीजमध्ये, कारण की दरवर्षी ही हॉस्टेलची फीज ही वाढत किंवा कमी होत असते. आता आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की हॉस्टेलसाठी आपण विद्यार्थ्यांकडून ॲडमिशन झाल्यावर प्रायव्हेट स्कॉलरशिपचे फॉर्म ही भरून घेतो. जसे की पंजाबराव देशमुख असेल, टाटांची स्कॉलरशिप असेल, HDFC असेल, अशा प्रकारच्या स्कॉलरशिपचे फॉर्म आपण विद्यार्थ्यांकडून भरून घेतो. त्यामुळे हॉस्टेल फीजमध्येही आपल्याला नक्कीच सवलत मिळते. अर्ध्या प्रकारे किंवा 40 ते 50% आपल्याला हॉस्टेलमध्येही सवलत मिळू शकते. ओव्हरऑल एक प्रकारचं खूपच चांगलं कॉलेज आपल्याला पाहण्यास मिळतं BHMS साठी. जर तुम्हाला काउन्सिलिंगसाठी आमची मदत हवी आहे, पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे, तर तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा ऑनलाईन काउन्सिलिंग सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्या ऑफिसचा पत्ता ही संगमनेरमध्ये व पुण्यामध्ये आहे. स्टेट काउन्सिलिंगसाठी आपली फी ही 4,000 रुपये व स्टेट प्लस AIQ घेतलं तर 6,000 रुपये फी आहे. जर ॲडमिशन घ्यायचं असेल, काउन्सिलिंग करायची असेल तर 9730 89 89 60 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद.